परत एकदा सर्व विद्यार्थ्यांचं JNS बेसिक झुलॉजी या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे स्कॉल्डॉन व्हेनस सिस्टीम. स्कॉल्डॉनच्या व्हेनस सिस्टीमच्या संदर्भात आज आपल्याला माहिती घ्यायची आहे. तशा प्रकारे आपण आर्टरी सिस्टीमची माहिती घेतली, तशाच प्रकारे व्हेनस सिस्टीमची माहिती घ्यायची. म्हणजे व्हेन्स म्हणजे आपल्याला माहिती आहे की इम्प्युअर ब्लड वेसल्स किंवा डिऑक्सिजनेटेड ब्लड ज्या ब्लड वेसल्समध्ये असतं त्याला व्हेन्स म्हणतात. आणि त्या व्हेन्सपासून एक सिस्टीम तयार होते आणि म्हणजे शरीरामध्ये तयार झालेलं जे काय इम्प्युअर ब्लड आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, ते कलेक्ट करण्याचं काम या सिस्टीमद्वारे केलं जातं. आणि त्याची एक अनेक व्हेन्स एकत्र येऊन त्यापासून सिस्टीम बनते, त्याला आपण व्हेनस सिस्टीम म्हणतो. अशा प्रकारे आर्टरी सिस्टीमचा अभ्यास केलेला आहे स्कॉल्डॉनच्या, त्याच प्रकारे व्हेनस सिस्टीमसुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण कंपॅरेटिव्हली व्हेनस सिस्टीम ही आर्टरी सिस्टीमपेक्षा सोप्या असा प्रकार, समजण्यासाठी सोपा असा प्रकारचा बीट आहे, टॉपिक आहे. यामध्ये व्हेन्स म्हणजे काय, तर व्हेनस ब्लड म्हणजे इम्प्युअर ब्लड. व्हेनस ब्लड फ्रॉम बॉडी इज रिटर्न टू द हार्ट बाय व्हेन्स. म्हणजे जे काही इम्प्युअर ब्लड आहे, बॉडीमध्ये तयार झालेलं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते कलेक्ट करण्याचं काम व्हेन्सद्वारे केलं जातं आणि शेवटी ते हार्टकडे नेलं जातं. आणि हार्टमध्ये गेल्यानंतर, व्हेन्सद्वारे हार्टमध्ये गेल्यानंतर ते प्युरिफिकेशनसाठी ते ऑक्सिजनेशनसाठी गिल्सकडे पाठवलं जातं आणि परत ते गिल्सकडून परस्पर पूर्ण शरीरभर सप्लाय केलं जातं. यामध्ये व्हेन्सच्या संदर्भात विचार करत असताना, व्हेनस सिस्टीमच्या संदर्भात विचार करत असताना डॉगफिशमध्ये किंवा स्कॉल्डॉनमध्ये आपल्याला ज्या व्हेन्स पाहतो आपण त्या कशा आहेत, ते सिम्पल आहेत, प्रिमेटिव्ह आहेत, इरेग्युलर स्पेसेस त्यामध्ये, म्हणजे रेग्युलरली ते अरेंज झालेले नाहीत. काही ठिकाणी स्पेस आहे, इरेग्युलर स्पेस आहे अशा प्रकारचा, बल्जिंग एरिया आहे, फुगीर अशा प्रकारचा भाग आहे, स्पेस त्यामध्ये निर्माण झालेला आहे. आणि त्या स्पेसला काय म्हणतात, सायनस म्हणतात. म्हणजे कंटिन्युअस अशा प्रकारच्या ब्लड व्हेन्स नाहीत त्यामध्ये, तर त्यामध्ये कुठेतरी मध्ये काही ठिकाणी त्या थोड्याशा इनलार्ज झालेल्या आहेत, जाड झालेल्या आहेत, फुगीर झालेल्या आहेत आणि त्याला सायनसेस म्हणतात. असेच अनेक सायनसेस यामध्ये आपल्याला दिसतात. ज्या प्रकारे आर्टरी सिस्टीमचे एकूण 5 भाग केले होते अभ्यासासाठी, त्याचप्रकारे व्हेनस सिस्टीमसुद्धा 5 भाग होतात. 5 भागामध्ये आपण त्याचा अभ्यास करणार, अंडर 5 हेड आपण त्याचा अभ्यास करूयात. त्यामध्ये फर्स्ट आहे अँटेरियर कार्डिनल सिस्टीम. अँटेरियर कार्डिनल सिस्टीम म्हणजे लक्षात येईल तुमच्या की अँटेरियर साईडकडनं ब्लड कलेक्ट करणारे काही ब्लड वेसल्स आहेत, व्हेन्स आहेत, त्यांना अँटेरियर कार्डिनल सिस्टीम असं म्हणतात. ज्या ब्लड गोळा करतात वेगवेगळ्या भागापासून, हे अँटेरियर साईडच्या हेडपासून जॉज रिजन आहे, त्यानंतर गिल्स आहेत, आणखीन रोस्ट्रम पार्ट आहे किंवा नेझल पार्ट आहे, ऑल्फॅक्टरी पार्ट आहे, ऑर्बिटल पार्ट आहे, ह्या सगळ्याकडून ब्लड कलेक्ट करणारी एक सिस्टीम आहे ज्याला अँटेरियर कार्डिनल सिस्टीम म्हणतात. अँटेरियर कार्डिनल सिस्टीमचे परत त्यामध्ये 2 भाग केले. ते काय, इन्फेरियर ज्युग्युलर सायनस आणि दुसरं आहे इंटरनल ज्युग्युलर व्हेन और सायनस. इन्फेरियर ज्युग्युलर सायनस और व्हेन अँड इंटरनल ज्युग्युलर व्हेन और सायनस असे 2 प्रामुख्याने भाग केलेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे इन्फेरियर ज्युग्युलर सायनस. इन्फेरियर ज्युग्युलर सायनस या डायग्राममध्ये, आपल्या राईट साईडला डायग्राममध्ये आपल्याला दिसतं की लाल कलरचा जो भाग आहे, रेड कलरनं रंगवलेला जो काय भाग आहे, जे काही ब्लड वेसल्स दिसतात, व्हेन्स दिसतात, त्यांना इन्फेरियर ज्युग्युलर सायनस किंवा इन्फेरियर ज्युग्युलर व्हेन्स असं म्हणलं जातं. इट इज अ स्मॉलर मेडियन व्हेंट्रल सायनस. इट कलेक्ट्स ब्लड फ्रॉम बक्कोफॅरेंजियल रिजन, गिल पाउचेस, पेरिकार्डियल रिजन. म्हणजे यामध्ये बक्कल रिजन असेल, बक्कोफॅरेंजियल रिजन असेल, आपल्याला डायग्राममध्ये परत दाखवतो मी. हा जो का पार्ट आहे तो कशाचा आहे, पार्ट आहे तो इन्फेरियर ज्युग्युलर सायनसचा. इथं नाव आहे इन्फेरियर ज्युग्युलर सायनस. अशा 2 ब्लड वेसल्स आहेत, म्हणजे एक पेअर आहे जे ब्लड कलेक्ट करतात बक्कल रिजनकडून, फॅरेंजियल पार्टकडून, गिल पाउचेसकडून, पेरिकार्डियम जे की हार्टचं कवरिंग आहे, हा जो भाग आहे तो हार्टचा आहे, हार्टच्या भोवती जे कवरिंग असतं पेरिकार्डियम, त्याकडून ब्लड कलेक्ट करण्याचं काम इन्फेरियर ज्युग्युलर सायनसद्वारे केलं जातं. आणि ह्या ब्लड वेसल्स त्यानंतर आणि सगळ्या जवळपास ब्लड वेसल्स फायनली या एका विशिष्ट पार्टमध्ये ओपन होतात, विशिष्ट भागामध्ये ओपन होतात. त्याला डक्टस स्क्वेरिकस म्हणतात. डक्टस स्क्वेरिकस हार्टच्या एकदम खाली आपल्याला एक सायनस किंवा एक सॅक दिसतं. त्या सॅकमध्ये शेवटी ब्लड जे आहे ते सगळं आणून ओतलं जातं आणि त्यानंतर डक्टस स्क्वेरिकस कनेक्टेड असतं सायनस व्हेनसमध्ये. सायनस व्हेनसमध्ये ब्लड जातं आणि सायनस व्हेनसकडून परत ऑरिकलमध्ये व्हेंट्रिकलमध्ये कोनस आर्टरियस, अशा प्रकारचे ब्लडची मुवमेंट होते आणि शेवटी ते गिलकडे फोर्स केलं जातं. म्हणजे यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय आहे, तर पहिल्या अँटेरियर कार्डिनल सिस्टीममधल्या पहिल्या भागाचा आपण विचार करत असताना त्यामध्ये एकूण 2
दोन डिवायडेशन आहे. त्याच्यापैकी एक आहे इन्फेरियर ज्युग्युलर सायनस. इन्फेरियर ज्युग्युलर सायनस ज्या ब्लड वेसल्स ते पेअर आहे, ज्या ब्लड कलेक्ट करतात बक्कल कॅव्हिटी, फॅरेंजियल रिजनपासून किंवा गिल पाऊचपासून किंवा पेरिकार्डियम ह्या सगळ्या रिजनपासून ब्लड कलेक्ट करण्याचं काम एका इन्फेरियर ज्युग्युलर सायनस ह्या पेअरनं केलं जातं. आणि शेवटी ते डॉक्टस स्क्वेरिकसमध्ये ओपन होते ब्लड वेसल्स आणि तिथून ते सायनस व्हेनसमध्ये ब्लड फोर्स करतात. हा झाला पहिला भाग. इन्फेरियर कार्डिनल सिस्टीममधील इन्फेरियर ज्युग्युलर सायनस हा झाला पहिला भाग. दुसऱ्या भागामध्ये इंटरनल ज्युग्युलर व्हेन और सायनस. परत आपण डायग्राम बघू. इंटरनल ज्युग्युलर व्हेन किंवा सायनस यामध्ये रेड कलरची बॉर्डर असलेला जो का भाग आहे तो सगळा भाग इंटरनल ज्युग्युलर व्हेन और सायनसचा आहे. मग यामध्ये काही ब्लड वेसल्स, काही व्हेन्स आहेत आणि काही सायनसेस आहेत. व्हेन्स म्हणजे ज्यामध्ये नॅरो असे साईज असलेले काही व्हेन्स आहेत आणि सायनस म्हणजे बल्जिंग किंवा लार्जर झालेला भाग आपल्याला यामध्ये दिसतो. सुरुवात कुठून होते? अँटेरियर फॅसियल व्हेनपासून सुरुवात होते. अँटेरियर फॅसियल व्हेन एकदम टोकाला आपल्याला एक व्हेन दिसते, अँटेरियर फॅसियल व्हेन म्हणतात त्याला. दोन्ही साईडला ही नावं दिलेली नाहीत, एका साईड नाव दिलेले आहेत पण ते दोन्ही साईड काय असतात? अँटेरियर फॅसियल व्हेन. दिस अँटेरियर फॅसियल व्हेन त्यानंतर लीड्स इनटू नेझल सायनस. त्यानंतर एका नेझल सायनसमध्ये अँटेरियर फॅसियल व्हेन लीड होते. त्यानंतर ऑर्बिटर सायनस, हा जो भाग आहे तो ऑर्बिटर सायनसचा आहे. वरचा जो भाग आहे तो नेझल सायनसचा आहे. लक्षात आलं? पहिल्यांदा अँटेरियर फॅसियल व्हेन, त्यानंतर नेझल सायनस, त्यानंतर ऑर्बिटर सायनस. नेझल सायनस आणि ऑर्बिटर सायनसला कनेक्ट करणारी एक व्हेन आहे किंवा सायनसचा पार्ट आहे, त्याला काय म्हणतात? ऑर्बिटो नेझल सायनस. व्हेरी सिम्पल. नेझल सायनस आणि ऑर्बिटर सायनस याला कनेक्ट करणारी जी काही एक शॉर्ट अशा प्रकारची व्हेन आहे त्याला म्हणतात ऑर्बिटो नेझल सायनस. पुढे गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल परत आणखीन काय त्यामध्ये आहे, जसे की पोस्ट ऑर्बिटर सायनस. त्यापुढे जाऊन आपल्याला पोस्ट ऑर्बिटर सायनस दिसले. यामध्ये पोस्ट ऑर्बिटर सायनस, पोस्ट ऑर्बिटर सायनस परत शेवटी जे काय आहे सगळे सायनसमध्ये जे आलेलं ब्लड आहे शेवटी एका मोठ्या स्पेसमध्ये येतं, मोठ्या सायनसमध्ये येतं. तो भाग म्हणजे अँटेरियर कार्डिनल सायनस. शेवटी अँटेरियर कार्डिनल सायनस याच्याशी कनेक्टेड आहे. म्हणजे परत याचं सांगतो, अँटेरियर फॅसियल व्हेन, नेझल सायनस, ऑर्बिटर सायनस, दोन्हीला कनेक्ट करणारे ऑर्बिटो नेझल सायनस, पोस्ट ऑर्बिटर सायनस आणि शेवटी अँटेरियर कार्डिनल सायनस अशी ही एक रांग आहे. आणि रांग ह्याद्वारे याला सगळ्याला इंटरनल ज्युग्युलर व्हेनमध्ये टाकलेलं आहे आणि यामधून ब्लड कलेक्ट केलं जातं. हेड रिजनमधून ब्लड कलेक्ट करण्याचं काम वेगवेगळ्या भागाच्या हेड पोर्शन जे अँटेरियर पार्ट आहे त्याकडून ब्लड कलेक्ट करण्याचं काम त्या वेगवेगळ्या पार्टद्वारे केलं जातं. आणखीन एक यामध्ये आपल्याला कनेक्टेड असं पार्ट दिसतो, त्याचं नाव आहे हायोडियन सायनस. अशा प्रकारच्या एक पेअर आपल्याला दिसतो. हा हायोडियन सायनस म्हणजे इन्फेरियर ज्युग्युलर सायनसला कुठंतरी अँटेरियर कार्डिनल सायनसच्या सुरुवातीला आणून जोडणारे जे काही ब्लड वेसल आहे, व्हेन्स आहेत, त्याला काय म्हणलं जातं? हायोडियन सायनस. हायोडियन सायनस हे नाव लक्षात आलं की आपल्याला उच्चारलं की आपल्या लक्षात येतं किंवा ऐकलं की लक्षात येतं आपल्या की आता फर्स्ट इफरंट गिल जे आहे, फर्स्ट गिल पाउचेस आहेत त्याच्याशी संदर्भात अशा प्रकारे हायोडियन हा शब्द वापरला गेला होता आर्टरी सिस्टीममध्ये. म्हणजे याचं कनेक्शन हायोडियन सायनसचे कनेक्शन फर्स्ट गिलचे आहे. आणखीन रिस्पेक्टिव्ह अशा प्रकारचे एकूण 5 गिलपासून वेगवेगळ्या ब्लड वेसल्स किंवा व्हेन्स आराईज झालेले असतात, त्यांना ब्रँचियल सायनस म्हणतात. त्यामध्ये हायोडियन सायनस जे आहे, हायोडियन सायनस परत आपल्याला अँटेरियर कार्डिनल सायनस भेटल्यासारखी आपल्याला दिसते. म्हणजे हायोडियन सायनस हे त्यामध्ये आणखी एक ॲडिशन आहे. म्हणजे इंटरनल ज्युग्युलर सायनसमध्ये व्हेन्समध्ये हे वेगवेगळे भाग असतात. वेगवेगळ्या व्हेन्स आहेत ज्यामध्ये अँटेरियर फॅसियल व्हेन आहे, नेझल सायनस आहे, ऑर्बिटर सायनस आहे, ऑर्बिटो नेझल सायनस आहे, पोस्ट ऑर्बिटर सायनस, इन्फेरियर ज्युग्युलर सायनस, ही सगळी नावं आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसतात. आणि शेवटी हे सायनस जे आहे सगळ्या ब्लड वेसल्स जे आहेत ते कंबाईनली शेवटी कुठं ओपन होतात तर ह्या भागामध्ये, जसं मग सांगितलं मी, डक्टस स्क्वेरिकस या पार्टमध्ये ते ओपन होतात. डक्टस स्क्वेरिकस करून ते ब्लड परत सायनस व्हेनसमध्ये जातं. अशा प्रकारे एकदम सिम्पली समजण्यासारखं आहे हे इंटरनल ज्युग्युलर सायनस किंवा व्हेन्सच्या संदर्भात माहिती होती. आणखीन थोडी या पार्टविषयी माहिती पुढच्या स्लाईडवर आहे जी मी सांगितली सगळी. परत येतं बघा, अँड इंटर ऑर्बिटल व्हेन. आणखीन एक यामध्ये व्हेन आहे, ह्या डायग्राममध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. तर इंटर ऑर्बिटल व्हेन आहे. इंटर ऑर्बिटल सायनस किंवा इंटर ऑर्बिटल व्हेन अशा प्रकारची एक व्हेन आपल्याला दिसते. इंटर ऑर्बिटल व्हेन म्हणजे काय? दोन ऑर्बिटल सायनसला, हे एक ऑर्बिटल सायनस आहे, दुसरा ऑर्बिटल सायनस आहे, दोन ऑर्बिटल सायनसला कनेक्ट करणारे व्हेन त्याला इंटर ऑर्बिटल सायनस किंवा इंटर ऑर्बिटल व्हेन म्हणतात. म्हणजे an inter orbital vein or sinus lying in the skull region, particularly
कनेक्ट्स द टू ऑर्बिटल सायनस, दोन ऑर्बिटल सायनस कनेक्ट करण्याचं काम हे करते. त्यानंतर पोस्ट ऑर्बिटल सायनस म्हणजे काय, कुठं आहे, मी तुम्हाला दाखवलेलं आहे. अँटेरियर कार्डिनल सायनसविषयी माहिती दिलेली आहे. आणि शेवटी ते डक्टस स्क्वेरिकसमध्ये ओपन होतात. हायोडियन सायनसविषयी माहिती सांगितलेली आहे. हायोडियन सायनस लोकेटेड जस्ट इन फ्रंट ऑफ द फर्स्ट गिल connects together the anterior cardinal and inferior jugular inferior jugular आणि anterior cardinal कनेक्ट करणारी एक जी शॉर्ट ब्लड वेसल वेन आहे, ज्याला आपण हायोडियन सायनस म्हणतो. आणखीन त्यापासून 5 गिलपासून वेगवेगळ्या 5 अशा प्रकारचे ब्रँचियल सायनस अरेंज झालेले असतात, ज्या इम्प्युअर ब्लड जे आहे ते गिल्स करून कलेक्ट करण्याचं काम करतात. हा झाला सेकंड भाग इंटरनल ज्युग्युलर व्हेन किंवा इंटरनल ज्युग्युलर सायनसच्या संदर्भात. पहिला भाग होता इन्फेरियर ज्युग्युलर सायनस, दुसरा आहे इंटरनल ज्युग्युलर व्हेन किंवा सायनसेस. ही सगळी माहिती पहिल्या भागाच्या संदर्भात व्हेनस सिस्टीमची जे काही आपण 5 भाग केले, डिवायडेशन केले, त्याच्यामध्ये पहिला पार्ट होता अँटेरियर कार्डिनल सिस्टीमचा. अँटेरियर कार्डिनल सिस्टीम मध्ये इन्फेरियर ज्युग्युलर सायनस आणि इंटरनल ज्युग्युलर सायनस किंवा व्हेन असे 2 भाग होते. त्यानंतर पुढचा भाग आहे सेकंड पार्ट, त्यामधला पोस्टेरियर कार्डिनल और रिनल पोर्टल सिस्टीमचे 2 नाव आहेत. पोस्टेरियर कार्डिनल तुमच्या लक्षात आल्याचे नाव, पोस्टेरियर म्हणजे पोस्टेरियर साईडकडनं ब्लड कलेक्ट करणारे एक सिस्टीम आहे, त्याला पोस्टेरियर कार्डिनल म्हणतात. किंवा त्याला दुसरं नाव आहे रिनल. रिनल शब्द उच्चारला की आपल्या लक्षात येतं की त्याचा संबंध कुठेतरी किडनीशी जोडलेला आहे, म्हणून त्याला रिनल असं म्हणत आहे. पोस्टेरियर कार्डिनल किंवा रिनल पोर्टल सिस्टीम अशी एक सिस्टीम आहे, व्हेन्स आहेत जे ब्लड कलेक्ट करतात पोस्टेरियरकडनं. डायग्राममध्ये परत एकदा आपण बघूयात. त्यामध्ये आपल्याला काही व्हेन्स दिसतात. जसं एक नाव आहे कॉडल व्हेन, म्हणजे एकदम टोकाला पाठीमागून आपल्याला एक कॉडल व्हेन आल्यासारखं दिसते, सिंगल व्हेन आहे कॉडल व्हेन. आणि परत अँटेरियर साईडला गेल्यानंतर ती बायफर्केट होते. बायफर्केट तुम्ही दोन त्याचे भाग होतात, डिवायडेशन होतं आणि त्याला नाव भेटतात रिनल पोर्टल व्हेन. त्याला पुढे जाऊन काय नाव भेटतात, रिनल पोर्टल व्हेन. म्हणजे अँटेरियर साईडला गेल्यानंतर कॉडल जी सिंगल आहे ब्लड कलेक्ट करते टेल रिजनकडनं, अँटेरियर साईडला जाईल आणि त्याचे 2 भाग होतील आणि त्याला नाव पडेल रिनल पोर्टल व्हेन. त्याला रिनल पोर्टल व्हेन्स म्हणतात. तर रिनल पोर्टल व्हेन जे आहे पुढे गेल्यानंतर अँटेरियर साईडला गेल्यानंतर त्याचे काही ब्रँचेस तयार होतात छोट्या आणि या ब्रँचेस जे आहे ते ब्रँचेस किडनीला ब्लड सप्लाय करण्याचं, किडनीमध्ये काय होतात याचे छोटे कॅपिलरीजमध्ये रूपांतरित होतं आणि त्याला म्हणतात ॲफरंट रिनल व्हेन्स. त्याला म्हणतात ॲफरंट रिनल व्हेन. हा छोटासा भाग राहिला. पोस्टेरियर कार्डिनल व्हेन किंवा रिनल पोर्टल सिस्टीमच्या विषयी विचार करत असताना यामध्ये एक आहे कॉडल व्हेन जी ब्लड कलेक्ट करते टेलकडनं. ही कॉडल व्हेन परत अँटेरियर साईडला गेल्यानंतर राईट अँड लेफ्ट अशा 2 ब्रँचमध्ये डिवाईड होते, त्याला रिनल पोर्टल व्हेन्स म्हणतात. तर राईट रिनल पोर्टल व्हेन, लेफ्ट रिनल पोर्टल व्हेन आपण म्हणू शकतो. पुढे गेल्यानंतर किडनी रिजनमध्ये गेल्यानंतर त्याला नाव भेटतं ॲफरंट रिनल व्हेन्स. ॲफरंट रिनल व्हेन जे आहे किडनीमध्ये गेल्यानंतर त्याचे अनेक ब्रँचेस तयार होतात छोट्या आणि ॲफरंट रिनल व्हेनमध्ये ते त्यानंतर किडनीमध्ये डिझॉल्व्ह झाल्यासारखं दिसतं आपल्याला. पुढचा भाग यामध्ये काय आहे, ॲफरंट रिनल व्हेन झाल्यानंतर परत पुढच्या स्लाईडवर जाऊ आपण. तर यामध्ये परत त्या डायग्रामकडे जाऊ. तर यामध्ये ॲफरंट रिनल व्हेनपर्यंत आपण माहिती घेतली. त्यानंतर इफरंट रिनल व्हेन काही ब्रँचेस परत या किडनीमध्ये आपल्याला दिसतात. रिनल हा नाव आलेलंच आहे. इफरंट रिनल व्हेन्स परत त्या काही ब्रँचेस जे आहेत, परत कॅपिलरीज आहेत, त्याच्या काही ब्रँचेस आहेत त्या तयार होतात आणि त्याची एक सिस्टीम तयार होते, त्याला म्हणतात इफरंट रिनल व्हेन्स. इफरंट रिनल व्हेन्स परत वर जाईल, एक पेअर आहे वर जातील आणि त्यानंतर एका सगळ्यात मोठ्या सायनसमध्ये रूपांतरित होतील. सगळ्यात मोठ्या सायनसमध्ये ते जाऊन सगळ्यात मोठ्या सायनस जाऊन मिळतील सगळ्यात मोठ्या सायनस जाऊन भेटतील आणि त्याला नाव दिलं गेलेलं आहे कार्डिनल सायनस. त्याला काय म्हणतात, कार्डिनल सायनस म्हणतात. म्हणजे इफरंट रिनल व्हेन पुढे अँटेरियर साईडला जाऊन एका मोठ्या कार्डिनल सायनसला जाऊन भेटते आणि त्यामध्ये ती ब्लड काय होतं, ओपन होतं किंवा त्यामध्ये ब्लड मिसळलं जातं. त्याचसोबत आपण जर नीट पाहिलं तर वरच्या साईडला आणखीन एक आपल्याला ब्लड वेसल दिसते, छोटीशी ब्लड वेसल यामध्ये दिसते. एक पेअर आहे ज्याला नाव आहे इसॉफेजियल व्हेन. इसॉफेजियल व्हेन आहे. मग इसॉफेजियल व्हेन्स नाव आपल्या लक्षात येतं की इसॉफेजियल व्हेन आहे म्हणजे इसॉफेगसकडून जो काय एलिमेंटरी कॅनलचा भाग आहे किंवा जो काय इसॉफेजियल भाग आहे, इसॉफॅगस आहे, त्याकडून ब्लड कलेक्ट करणारे इसॉफेजियल व्हेन असं आपल्याला एक पेअर दिसतो. त्याचसोबत आणखीन एक व्हेन किंवा जे काही ब्रँचेस आहेत एका विशिष्ट प्रकारच्या व्हेनच्या त्याला मिळतात. त्याचसोबत कार्डिनल सायनसला त्याला जेनॅटल व्हेन्स म्हणतात. जेनॅटल पार्टकडून ब्लड कलेक्ट करणाऱ्या काही ब्लड वेसल्स आहेत त्याला जेनॅटल व्हेन्स म्हणतात. त्या फायनली ओपन कुठं होतात तर त्या कार्डिनल सायनसमध्ये होतात. परत एकदा सांगतो तुम्हाला मी. पहिल्यांदा आपण माहिती घेतली कॉडल व्हेन,
कॉडल व्हेन पुढं किडनीमध्ये गेल्यानंतर राईट अँड लेफ्ट रिनल पोर्टलचा व्हेन तयार होतात, ज्याला पुढे नाव भेटतं ॲफरंट रिनल व्हेन. ॲफरंट रिनल व्हेन नंतर इफ्रंट रिनल व्हेन, इफ्रंट नंतर कार्डिनल सायनस, कार्डिनल सायनस पुढे जाऊन म्हणजे कार्डिनल सायनसला काही आणखीन येऊन भेटतात. त्यामध्ये एक आहे इसॉफेजियल व्हेन, एक आहे जेनाटल व्हेन्स, काही ते सगळे एकत्र येतात आणि शेवटी सगळं जे काय ब्लड कलेक्ट केलेलं आहे या सिस्टीमद्वारे ते शेवटी डक्टस स्क्वेरिकसमध्ये येतं. फायनली डक्टस स्क्वेरिकसमध्ये सगळं ब्लड केलं जातं, आणलं जातं. अशा प्रकारे एकूण ह्या काही पोस्टेरियर कार्डिनल व्हेनच्या काही ब्रँचेस आहेत आणि पोस्टेरियर कार्डिनल सिस्टीमच्या संदर्भात ही माहिती आहे. परत एकदा वाचण्याचा प्रयत्न करूयात. यामध्ये पार्शियल व्हेन्स आहेत, सेव्हरल इफ्रंट रिनल व्हेन्स, several different renal veins collect blood from both kidneys and pour into a single vessel which lies between them. Anteriorly, this single vessel divides into two posterior cardinal sinuses. In front of kidney, both the sinuses becomes enormously enlarged. Each receives esophageal vein from esophagus and several genital veins from a large genital sinus and finally open into ductus squaricus. अशा प्रकारची माहिती इंग्लिशमध्ये ह्या ठिकाणी दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता. त्यानंतर तिसरा भाग व्हेनस सिस्टीमचा तिसरा पार्ट हिपॅटिक पोर्टल सिस्टीम. हिपॅटिक पोर्टल सिस्टीम म्हणजे यामध्ये डायस सिस्टीमची कनेक्टेड अशा प्रकारची ही हिपॅटिक पोर्टल सिस्टीम्स आहे. काही व्हेन्स आहेत जे ब्लड कलेक्ट करतात डायस सिस्टीमकडून, एलिमेंटरी कॅनलच्या काही भागाकडून आणि त्यासोबत असोसिएटेड ज्या डायस्टिक ग्लँड्स आहेत जसं की लिव्हर आणि पॅनक्रियास ज्याकडून ब्लड कलेक्ट करणाऱ्या काही ब्लड वेसल्स आहेत त्यांना कंबाईनली हिपॅटिक पोर्टल सिस्टीमद्वारे अभ्यास केला जातो. यामध्ये आपल्याला एक जे काय ब्लड व्हेन्स दिसतात त्यामध्ये हिपॅटिक सायनस अशी एक सायनस किंवा व्हेन आपल्याला दिसते जी ब्लड कलेक्ट करते. पर्टिक्युलर हिपॅटिक म्हणल्यामुळं लिव्हरकडून ब्लड कलेक्ट करणारी अशा प्रकारची हिपॅटिक पोर्टल सिस्टीम्स आहे. यामध्ये सांगितलेलं आहे की ब्लड फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ एलिमेंटरी कॅनल अँड असोसिएटेड ग्लँड्स म्हणजे लिव्हर आणि पॅनक्रियास युनाइट टू फॉर्म अ सिंगल लार्ज हिपॅटिक पोर्टल व्हेन. एक हिपॅटिक पोर्टल व्हेन तयार होते. अनेक ज्या छोट्या छोट्या ब्रँचेस आहेत त्या ब्लड कलेक्ट करतात एलिमेंटरी कॅनलकडनं आणि त्याच्या असोसिएटेड ग्लँड्सकडनं आणि त्याची एक सिस्टीम तयार होते, त्याला हिपॅटिक पोर्टल व्हेन्स असं म्हणलं जातं. इट रन्स टू द लिव्हर लोब्स इन टू विच इट ब्रेक्स इन टू कॅपिलरीज. लिव्हरमध्ये गेल्यानंतर ते कॅपिलरीजमध्ये परत डिवाईड होऊन ब्लड कलेक्ट करण्याचं काम करतात आणि त्याची एक सिस्टीम तयार होते, त्याला हिपॅटिक सायनस असं म्हणू शकतो, हिपॅटिक पोर्टल सिस्टीम असं आपण म्हणू शकतो. हा झाला तिसरा भाग. चौथा पार्ट जो आहे लॅटरल ॲबडोमिनल सिस्टीम. नावून लक्षात येतं आपल्या की लॅटरल बॉडी साईड जे आहे त्याकडून ब्लड कलेक्ट करणारी एक सिस्टीम आहे, तर लॅटरल ॲबडोमिनल सिस्टीम असं म्हणलं जातं. यामध्ये आपल्या लॅटरल साईडला अशा प्रकारचं हे पूर्ण एक यू शेपला स्ट्रक्चर दिसतं जे ब्लड कलेक्ट करते लॅटरल साईडकडं. दिसत असताना यू शेपला दिसलं तर याच्यामध्ये दोन ब्रँचेस आहेत. याला नाव आहे लॅटरल ॲबडोमिनल व्हेन्स असं म्हणलं जातं. लॅटरल ॲबडोमिनल व्हेन्स म्हणजे ही एक राईट साईडकडून आलेली लॅटरल ॲबडोमिनल व्हेन आहे, लेफ्ट साईडकडून आलेली लॅटरल ॲबडोमिनल व्हेन आहे आणि दोन्हीला कनेक्ट करणारी आणखीन एक छोटी अशी ब्रँच आहे त्याला कमिन्सरल व्हेन म्हणतात. म्हणजे दोन्ही ब्रँचला कनेक्ट करणारी जी काय व्हेन आहे त्याला कमिन्सरल व्हेन म्हणतात. कमिन्सरल व्हेन म्हणजे दोन लॅटरल ॲबडोमिनल व्हेन्स आहेत त्याला कनेक्ट करणारी कमिन्सरल व्हेन आहे आणि ते यू शेपचं स्ट्रक्चर तयार होतं आणि ज्याद्वारे ब्लड कलेक्ट केलं जातं वेगवेगळ्या पार्टकडून, बॉडी वॉलकडून, क्लोॲकल रिजनकडून, पियर डिफेन्सकडून ब्लड कलेक्ट करण्याचं काम याद्वारे केलं जातं. यानंतर आणखीन एक याला कनेक्ट अशा प्रकारची व्हेन आहे ज्याला इलियाक व्हेन असं म्हणतात. इलियाक व्हेन एक पियर आपल्याला खालच्या साईडला दिसेल, पोस्टेरियर साईडला दिसेल. थोडक्यात पोस्टेरियर साईडला डायग्राममध्ये आपल्याला इलियाक व्हेनचा एक पियर दिसतो विच कलेक्ट ब्लड फ्रॉम पेल्विक फिन. पेल्विक फिनकडनं ब्लड कलेक्ट करण्याचं काम इलियाक व्हेनद्वारे केलं जातं. त्यासोबत आणखीन व्हेन वी सी द टुवर्ड्स द अँटेरियर साईड वी कॅन फाउंड दॅट द पेअर ऑफ सब क्लॅव्हियन व्हेन. अँटेरियर साईडला आणखीन एक पेअर आपल्याला या सिस्टीमला येऊन भेटल्यासारखं मिळतो येऊन, त्याला सब क्लॅव्हियन व्हेन्स म्हणतात. जी दोन्ही साईडला एक एक अशा प्रकारची व्हेन असते. सब क्लॅव्हियन व्हेन या साईडला पण असेल. सब क्लॅव्हियन व्हेन विच एंटर्स द डक्टस स्क्वेरिकस लॅटरली. लॅटरल ॲबडोमिनल व्हेन्स लॅटरल ॲबडोमिनल सिस्टीममध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या व्हेन्स दिसतात. यामध्ये एक आहे लॅटरल ॲबडोमिनल व्हेन पियर. लॅटरल ॲबडोमिनल व्हेनचा पियर दोन लॅटरल ॲबडोमिनल व्हेन्स एकमेकाला कनेक्ट केलं जातं कमिन्सरल व्हेनद्वारे. इलियाक व्हेन्स ज्या ब्लड कलेक्ट करतात पेल्विक फिनद्वारे आणि सब क्लॅव्हियन व्हेन ज्याचं कनेक्शन आहे पेक्टोरल बरोबर, ज्यामध्ये त्याचं कनेक्शन आहे ते म्हणजे
पेक्टोरल व्हेन जे आहेत त्याद्वारे ब्लड कलेक्ट करण्याचं काम ते केलं जातं त्यांच्याकडून. पेक्टोरल फिन्सद्वारे ब्लड कलेक्ट करण्याचं ब्लड कलेक्ट करण्याचं काम कुणाद्वारे केलं जातं? सबक्लॅव्हियन व्हेन्सद्वारे केलं जातं. अशा प्रकारे परत एकदा लॅटरल ॲब्डोमिनल व्हेन्स, कमेन्सुरल व्हेन, त्यानंतर पेल्विक व्हेन आणि सबक्लॅव्हियन व्हेन पेक्टोरल फिन्सपासून ब्लड कलेक्ट करण्याचं काम केलं जातं त्यांच्याकडून. त्यानंतर लास्ट पार्ट आहे, त्याचं नाव आहे 5वा भाग यामध्ये व्हेनस सिस्टीममध्ये, म्हणजे क्युटॅनियस सिस्टीम म्हणजे ब्लड कलेक्ट केलं जातं. पर्टिक्युलर क्युटॅनियस या शब्दावरून आपल्या लक्षात येतं की स्किनची संदर्भ याचा आहे. यामध्ये एकूण ज्या ब्लड वेसल्स आहेत तर यामध्ये एक आहे वन मिड डॉर्सल, एकदम यामध्ये डायग्राममध्ये दिसणार नाही, डॉर्सलच्या मध्यभागामधून गेलेले एक ब्लड वेसल असते मिड डॉर्सल. त्याचसोबत त्याच्या खाली एकदम व्हेंट्रल साईडला व्हेंट्रलपासून एक ब्लड वेसल गेलेले असते, त्याला मिड व्हेंट्रल म्हणतात. आणि 2 लॅटरल असतात, या ठिकाणी दाखवलेले आहेत त्याच्या कट केलेल्या लॅटरल क्युटेनस व्हेन्स दाखवलेले त्या डायग्राममध्ये रेड कलरनं. तर 2 लॅटरल क्युटेनस व्हेन्स असतात. असे एकूण 4 ब्लड वेसल्स आहेत आणि त्याची एक सिस्टीम तयार होते, क्युटेनस सिस्टीम म्हणतात, विच कलेक्ट्स ब्लड फ्रॉम their respective part of the skin and finally open into the sinus venosus by the ductus quericus. म्हणजे एक मिड डॉर्सल क्युटेनस व्हेन, मिड व्हेंट्रल व्हेन अँड 2 लॅटरल क्युटेनस व्हेन्स एकमेकाला भेटतात, ब्लड कलेक्ट करतात वेगवेगळ्या भागाकडनं, स्किनकडून, स्किनच्या वेगवेगळ्या त्या रिस्पेक्टिव्ह पार्टकडनं, ज्या पार्टमधून ते फिरतात तिथून ब्लड कलेक्ट करतात आणि डक्टस क्वॅरिकसमध्ये ओपन होतात. डक्टस क्वॅरिकस शेवटी सायनस व्हेनसमध्ये ओपन होतो. अशा प्रकारे एकूण व्हेनस सिस्टीम जे आहे ते व्हेनस सिस्टीमच्या संदर्भात एकूण 5 भागामध्ये आपण आज ह्या व्हिडिओद्वारे अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.